कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अशोक, बरं झालं तू आलास बाबा। अरे इथे काही टेबलवर मी पत्रिका ठेवल्यात, त्या आपल्या काही व्हीआयपी क्लायंट्स द्यायच्यात। व्हीआयपी म्हणजे ते आपले असे नात्यातलेच आहेत, त्यांना तू स्वतःहून नेऊन दिलंस तर त्यांना फार बरं वाटेल। चालेल, जातो। त्या तेवढे देऊन ये, बघ इथे ठेवल्यात। चालेल, ह्या पत्रिका। सुहास, आशू, पत्रिका द्यायला चाललायस? हाँ। या औक्षण कर। हो। आणि उन्हात जरा कमी फिर आता, चेहरा जप जरा। हो आई, माझा मुलगा छान नको का दिसायला लग्नात? दिसणार, नक्की दिसणार। हे तर सगळी तयारी करून लग्नच लावायला निघालेत। उद्या जर ती दिव्या घरात आली ना तर नाकी नऊ येतील माझ्या। काहीतरी केलं पाहिजे। यांचा उत्साह शिगेला पोचायच्या आत आशूच्या लग्नाचा डाव मोडून काढायला हवा। काकू, बास झालं, बरं वाटतंय मला। अरे दिवा विझला, असा कसा विझला? आशू, तू आता कुठे जाऊ नकोस, तू घरीच थांब। गाई चुके, वारा वाहतोय इतका, म्हणून विजला असेल। नाही रे, असं कधी विझत नाही। अगं आई, विझायचा दिवा तर कसाही विझेल ना। पण तुला कळतंय का? अगं केवढा मोठा अपशकुन आहे हा। मला तर वाटतंय काहीतरी संकेत असावा याच्या मागे। ताई, तू गं आईला घाबरवू नको, अपशकुन म्हणे। आशू, तुला काही कळत नाही रे। आई अगं, ऐक माझं। आशू तू थांब, कुठेही जाऊ नको आता। आई, मला काही होत नाही। एक भाऊ, तुम्हीच आईला सांगा। सीता, अगं जाऊ दे त्याला। तो दिवा हवेमुळे विझला असेल, बाकी काही नाही। आणि वहिनी, तो औक्षण झाल्यानंतर विजला ना। औक्षण तर झालं ना, मग कशाला टेन्शन घेतेस? बरं, ठीक आहे, ठीक आहे। जाऊ, नीट जा। हाँ, चला। अच्छा, येतो मी। नीट जा रे। हो, ये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।